प्रयागराज तीर्थावर गेलेल्या ज्ञानदेवांना आपली आई भेटली असेल का असा विचार मुक्ताईच्या मनामध्ये आला आणि तिनं दादाला दादा प्रयागराज घडलं का एवढंच विचारलं. त्या प्रयागराज घडलं का या वाक्यातला सगळाच अर्थ ज्ञानदेवांना कळला आणि आपल्या छोट्या बहिणीला ज्ञानदेवांनी आपल्या जवळ घेतलं. निवृत्तीनाथांनीही मुक्तेच्या पाठीवरती हात ठेवला आणि दोघं पुढे निघाले. खरं तर ज्ञानदेव पंढरीत आल्याची बातमीच मोठी आनंददायक होती. त्यामुळं अगदी उधाण आलं होतं भक्तीला. प्रत्येकजण वाळवंटात, मंदिरात, रावळाच्या बाहेर प्रत्येकाचं भजन करणं चालू होतं आणि त्या भजनाच्या मध्ये एक आवाज मात्र अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता आणि ज्ञानदेव त्याच आवाजाकडे चालले होते. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपाना, अपार वैष्णवते जाणा. हरी कीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिठी. हा आवाज, हा अभंग अगदी छान तालसुरात गायला जात होता. राऊळाच्या दारावर चोखा ज्ञानदेवांची वाट पाहत होता. चोखा म्हणजे चोखा मेळा. या चोख्याचा हा अभंग ज्ञानदेवांना चोख्याकडे आकृष्ट करत होता आणि ज्ञानदेव धावत धावत चोखा मेळ्यांच्याकडे गेले आणि चोखा मेळ्यांना त्यांनी आलिंगन दिलं. उराउरी भेट झाली. दोन वैष्णवांची भेट झालेली होती. खरं सांगू, आळंदीत चोखा मेळ्यांना ज्ञानदेवांनी मिठी मारणं हा असा एक संदेश होता ना, समस्त जगताला दिलेला. एका अंत्यजाला त्यांनी मिठीत घेतलं होतं, आपलंसं केलं होतं, जवळ केलं होतं. काय उत्साह! या भेटीने विठ्ठल नामाचा गजर अधिकच रंगू लागला. विठ्ठल 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 विठ्ठल, पाहिल तिकडे विठ्ठल. टाळ, चिपळ्या आणि मृदंग याच्याच आवाजाने पंढरपूर दुमदुमलं होतं अगदी. जणू ज्ञानदेव आणि चोखामेळा या दोन महान संतांच्या भेटीचा उत्सवच चालू होता. मुक्ताई ज्ञानदेवांच्या सोबत पुढे जाते आहे. चोख्यांच्या सोबत, चोखामेळांच्या सोबत जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे. आणि दर्शन घेऊन बाहेर येता येता मुक्ताईच्या मनामध्ये एक विचार आला आहे. दादा, मावंद घालायला पाहिजे. तीर्थयात्रा झाली आहे म्हटल्यावर मावंद तर व्हायलाच पाहिजे. आपल्याकडे त्याला प्रसाद सोडायचा असं अनेक जण म्हणतात. आता हा प्रसाद सोडून मावंद घालून लोकांना जेवू घातलं पाहिजे. नामदेव मध्येच म्हणाले, हो तर मावंद तर घातलंच पाहिजे. नामदेवांच्या होकाराला बाकी जनाबाईंनी, नामदेवांच्या पत्नींनी अगदी जोरदार होकार दिलाय. आणि मग काय सुरू झाली मावंद्याच्या स्वयंपाकाची तयारी. आता मुक्ताई कार्य असलेल्या घरातली प्रमुख बाई झाली होती आणि मुक्ताईने आपल्या हातात सगळीच सूत्र घेतली. मग काय, कोणी पोळ्या लाटायच्या कामाला आहे, कोणी भात टाकलाय, कोणी लाडू करायचा करताय. मग जे जे म्हणून करता येईल ते ते सगळं झालं आणि या सगळ्या वैष्णवजनांची पंगत राऊळाच्या दारातच बसली. वाढायला स्वतः मुक्ताई. गोरोबा काका, तुम्हाला 3 लाडू घ्यावे लागतील हो. घरी दोघी आहेत, त्यांच्यासाठी घेतलाच पाहिजे. गोरोबा काका हसून वाढबाई म्हणायचे. नामदेवांच्यासाठीही लाडवांचा आग्रह चालू होता आणि चोखाही त्याच पंक्तीत बसून आपलं जेवण जेवत होते. आता या सगळ्या लोकांना वाढता वाढता मुक्ताई थकून गेली होती आणि मग ज्ञानदानी, निवृत्तींनी मुक्तेला सांगितलं, चल मुक्तेबाई, जेवून घेऊ. या सगळ्यांचं जेवण आटोपलं, पात्र काढली, साफसफाई झाली आणि ज्ञानदेव एका वटवृक्षाच्या झाडाखाली निवांत बसलेले होते. आज ज्ञानदेवांच्या तोंडातून विठ्ठल नामाचा गजर नव्हता. आज ज्ञानदेवांच्या तोंडातून कुठला ज्ञानेश्वरीतला अभंग येत नव्हता. आज ज्ञानदेवाच्या तोंडातून मुक्ताईसाठी रचलेले अभंगही येत नव्हते की
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हा हरिपाठ देखील येत नव्हता. आज ज्ञानदेवांच्या मुखातून एक वेगळीच विराणी येऊ लागली होती. ही विराणी का असा प्रश्न प्रत्येकाना पडला होता. चांदणी चांदणे चापे वो चंदनू, चांदणी चांदणे चापे वो चंदनू, देवकी नंदनू विन अनु नावडेवो, देवकी नंदनू विन अनु नावडेवो. चंदनाची चोळी माझं सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवागा, कान्हो वनमाळी वेगी भेटवागा. घणू वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा, घणू वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा, भवतारू हा कान्हा वेगे भेटवागा, वेगे भेटवागा. हे वेगे भेटवागा सारखं सारखं ज्ञानदेवांच्या मुखातून येऊ लागलं होतं. माझ्या देवकी नंदनाच्या शिवाय, त्या कृष्णाच्या शिवाय, त्या कान्हाच्या शिवाय, त्या विष्णूच्या शिवाय, त्या विठ्ठलाच्या शिवाय अनु नावडेगा, अणु मात्र ही कशातही रस उरलेला नाही. तो असला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. हे ज्ञानदेवांच्या मुखातून सतत येत आहे. ही विराणी येते. चोळी चंदनाची आहे, वस्त्र चंदनाचं आहे, पण अंगाचा दाह होतोय का? कारण चंदनाची शीतलता ज्याच्यामुळे लाभते तो देव, तो कुठे भेटलाय? त्याच्या भेटीशिवाय चंदनाची शीतलता सुद्धा अनुभवता येणार नाही अशी स्थिती आहे. म्हणून त्या कान्हो वनमाळीला भेटवा, कान्हो वनमाळी भेटवागा. घणू वाजे घुणघुणा वारा वाहे ऋणझुणा, हे सगळं होत असताना भवतारकू हा कान्हा वेगी भेटवागा. सगळ्या भवातून तारणारा, या समुद्रातून तारणारा कान्हा, तो ईश्वर मला भेटला पाहिजे, हे ज्ञानदेव म्हणत होते. ज्ञानदेवांच्या विराणीचा अर्थ बाकीच्यांना कळत नव्हता. एक छान प्रसाद झाल्यावर ज्ञानदेव एका कोपऱ्यात वडाच्या झाडाखाली जाऊन बसून ही विराणी गात होते आणि बाकीच्यांना ही विराणीसुद्धा खूप छान वाटू लागली होती. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, या वाक्यातली ज्ञानदेवांची आर्तता बाकी कोणाच्या लक्षात येऊ न येऊ निवृत्तीनाथांच्या मात्र लक्षात येत होती. निवृत्तीनाथ ज्ञानदेवाच्या जवळ आले आणि म्हणाले, ज्ञाना, काय रे, कसला विचार करतोयस? काही नाही दादा, ओढ लागली आता. ओढ? कसली ओढ? मनानं ठरवलंय तरी काय, सांगशील जरा नीट? दादा, ठरवलंय आता मनाने, आणि ते ठरवलंय तेच तुमच्याजवळ मांडतोय. अरे सांगशील नीट? होय दादा, आता कशात मन रमत नाही. आता काही नको वाटतंय. तो कान्हा वनमाळी भेटावा असं वाटतंय. आणि तो भेटायचा असेल ना दादा, तर त्याच्याकडं गेलं पाहिजे, त्याच्याशी समरस झालं पाहिजे असं वाटतंय. आता कशातच मन रमत नाही दादा. त्यामुळं मला गुरु म्हणून आपण पुढचा आदेश द्यावा, परवानगी द्यावी अशी माझी विनंती आहे. निवृत्तींना कळत होतं, पण भावना, भाऊ, प्रेम ते कुठं कळून घेत आहे. ज्ञाना, काय बोलतोयस, तुला कळतंय? दादा, तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्हीच परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या पुढे हात जोडले. निवृत्तीनाथांनी क्षणभर डोळे मिटले. आता निवृत्तीनाथ परवानगी देतात का? ती नेमकी कशाची? आणि पुढे काय घडतंय? पंढरपुरात ज्ञानदेवांच्या मनात आलेला विचार कुठे सिद्ध होतोय? त्यासाठी सिद्धबेटावरच जावं लागेल का? हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमस्कार.